नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. धर्म महत्वाचा आहे आणि त्यातल्या म्हणजे जर वैदिक परंपरा मानणारे लोक असतील आणि त्यातल्या जात व्यवस्थेबद्दल तुमचं काहीही मत असलं तरी अलीकडे जात सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. आणि त्या दोन्ही गोष्टी राजकारणाशी निगडीत असल्यामुळं अति महत्वाच्या झालेल्या आहेत. मी जात महत्वाची त्या कॉन्टेक्स्टमध्ये म्हणालो. एरवी जातपात मी मानतच नाही, पण म्हणूनच जात आणि धर्म ह्या गोष्टी महत्वाच्या झाल्यामुळं सर्वसामान्य लोकांसाठी ज्या गोष्टी अहितकारक आहेत, ज्यामुळे लोकांचा मृत्यू होऊ शकतो, लहान मुलांना फुफ्साचे आजार होऊ शकतात असं माहीत असून सुद्धा, किंवा एखाद्या हत्तीनीला निसर्गामध्ये व्यवस्थित अधिवास मिळतोय आणि त्या कुठल्या कॉर्पोरेट म्हणजे अंबानी संदर्भामध्ये, त्यांच्या वनतारा संदर्भामध्ये तुमचा काहीही समज असला तरी सुद्धा त्या हत्तीनीच्या परिप्रेक्ष्यातनं बघितलं तर काय योग्य आहे असा स्वतःलाच प्रश्न विचारायला हवा. जात आणि धर्माचा पगडा बाजूला ठेवून तर तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. आणि म्हणून 3 उदाहरणं बघा की ह्या 3 उदाहरणातून आपल्याला लक्षात येतं की राज्यकर्ते जेव्हा अनेक अर्थांनी लांगुल चांगुल करण्याच्या मर्यादेचं सुद्धा उल्लंघन करतात तेव्हा काय होतं. आता सोलापुरातल्या एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचे हे फोटो तुम्ही स्क्रीनवरती बघताय. सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलंय की शांतता झोन, ज्याला सायलेंट झोन आपण म्हणतो, तिथे 40 ते 50 डेसिबल, निवासी भागामध्ये 45 ते 55 डेसिबल, कमर्शियल झोनमध्ये 55 ते 65 डेसिबल आणि इंडस्ट्रियल झोनमध्ये 70 ते 75 डेसिबल एवढं आवाजाचं बंधन तुमच्यावरती असायला. प्रत्यक्षात काय होतं, एकतर सोलापुरात 365 पैकी 170 दिवस वेगवेगळ्या पद्धतीच्या मिरवणुका निघतात. आणि मला ते शहर आवडतं कारण ते एकतर मल्टीकल्चर खऱ्या अर्थाने, ज्याच्यामध्ये दाक्षिणात्य राहण्याचा संस्कृतीचा एक फ्लेवर आहे आणि उत्तम असं कुझिन खाद्य पण तिथे आहे. आणि ह्या शहरातल्या ह्या मिरवणुकीमध्ये एक वेगळ्या प्रकारचा उत्साह असतो. त्या मिरवणुका काढण्याला कोणाचा आक्षेप नाहीये, पण सोलापूर शहरातल्या प्रत्येक मिरवणुकीमध्ये हा जो आवाजाच्या मर्यादेचा नियम आहे ना, त्याचं सरळ उल्लंघन होतं. आणि आत्ताच बघा ही श्री मार्कंडेय देवाच्या साठी निघालेली ही मिरवणूक आहे. ह्या मिरवणुकीमध्ये अनेकानं कानात बोळं म्हणजे बोळे, कापसाचे बोळे घातलेले आहेत. आणि तरी सुद्धा पोलीस असं म्हणतायत की हा आवाज जो डीजेचा आहे तो मर्यादितच आहे. शनिवारी 9 तारखेला श्री मार्कंडेय देवाची मिरवणूक निघाली. त्या मिरवणुकीमध्ये सुद्धा इतर सगळ्या मिरवणुकीमध्ये जसा डीजेचा दणदणाट असतो तसा दणदणाट होता. या मिरवणुकीत खुद्द जेल रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत यांच्याच कानात कापसाचे बोळे, अन्य काही पोलीस अंमलदार सुद्धा तसेच कानात कापसाचे बोळे घालून बसलेत. या मिरवणुकीमध्ये इतर लोक जे सहभागी झाले होते त्यांनी आपल्या कानामध्ये बोटं घातलेली आहेत. आणि मी मगाशी म्हणालो त्यात थोडी दुरुस्ती, सोलापूर शहरात वर्षात 365 पैकी 187 दिवस सार्वजनिक मिरवणुका निघतात. त्यामुळं सर्वाधिक सण उत्सव साजरं करणारं हे जे शहर आहे, अशी जी पोलिसांच्या रेकॉर्डला अधिकृत नोंद आहे, या शहरामध्ये अभिषेक बिराजदार नावाच्या 27 वर्षाच्या तरुणाचा नुकताच ह्या डीजेच्या दणदणाटामुळं मृत्यू झालाय. आता हे झालं एक प्रकरण. दुसरं प्रकरण तर त्याहून इंटरेस्टिंग आहे. एक जैन धर्मगुरू की ज्या धर्मानं शांततेची शिकवणूक दिली, त्या धर्माचे धर्मगुरू आम्ही कायदा मानणार नाही, सर्वोच्च न्यायालय मानणार नाही आणि गरज पडली तर थेट शस्त्र हातात घेऊ अशी भाषा करतात. आणि मग तो जो दादरचा कबूतरखाना आहे, कारण मी मुंबईत जेव्हा आधीच्या माझ्या आस्थापनामध्ये नोकरीला होतो तेव्हा त्या कबूतरखान्यापासून जाण्याचा योग अनेक वेळेला यायचा आणि येतोच मुंबईतल्या बऱ्याच लोक. तिथे जागोजागी कबुतरांची विष्ठा पडलेली दिसते. आता या विष्ठेसंदर्भामध्ये डॉक्टर सुजित राजन यांनी बॉम्बे हायकोर्टामध्ये एक शपथपत्र दिले. कबुतरांच्या विष्ठेच्या सातत्यानं संपर्कात राहणं हे फुफ्साच्या आरोग्यास हानिकारक आहे. त्यामुळं किशोरवयीन मुलामध्ये फायब्रोटिक हायपर सेन्सिटिव्हिटी किंवा सेन्सिटिव्हिटी असणार आहे, न्यूमोनिटिस, ज्याला फुफ्साचा गंभीर आजार म्हणतात, तो आढळून येतो असं डॉक्टर सुजित राजन जे फुफ्फुस तज्ज्ञ एक्सपर्ट आहेत
त्यांनी शपथपत्र दिले. त्यांच्या शपथपत्रातले मुद्दे काय आहेत बघा. 2018 मध्ये उच्च न्यायालयात मांडलेली त्यांनी आपलीच भूमिका पुन्हा सांगितलं की मला 2018लाही हेच लक्षात आलं होतं आणि आताही तेच लक्षात येतं आहे. तर काय होतंय त्यांच्या मते, किशोरवयीन मुलामध्ये फायब्रोटिक हायपर सेन्सिटिव्हिटी न्यूमोनिटिस आढळला. दुर्दैवाने काही वर्षात अशा मुलांचा मृत्यू झाला आणि या फायब्रोसिसवरती अँटी फायब्रोटिक औषधं सुद्धा परिणामकारक नाही. हे निराशाजनक आहे. 2019 मध्ये प्रसिद्ध झालेल्या पुराव्यानुसार न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये हा पुरावा आहे. अँटी फायब्रोटिक औषधं फायब्रोसिसच्या वाढीचा वेग मंद करू शकतात. या अभ्यासानंतर आम्ही प्रगत फायब्रोटिक फुफ्फुसाच्या आजारासाठी अँटी फायब्रोटिक औषधं वापरत आहोत. काही रुग्णांच्या बाबतीत आम्ही या आजाराची वाढ मंद करण्यात यशस्वी ठरलो, पण फायब्रोसिसला समूळ नष्ट करू शकलो नाही. या आजारामुळे रुग्ण हळूहळू कृत्रिम ऑक्सिजनवर जातात. यानंतर रुग्णाला पॉलिएटिव्ह मेडिसिन तज्ज्ञाच्या देखरेखीखाली ठेवावं लागतं. तिथं त्याचं समुपदेशन केलं जातं. ज्यांना परवडतं त्यांना फुफ्फुस प्रत्यारोपणासाठी पाठवलं जातं. तरुण रुग्णांना या आजाराचा सामना करावा लागतो. ही स्थिती हाताळणं फार कठीण आहे. पुढे डॉक्टर असं म्हणतात बॉम्बे हायकोर्टामध्ये, विशेष म्हणजे माझ्याकडे आलेले सर्व रुग्ण ज्यांचे फुफ्फुस प्रत्यारोपण झालं आहे किंवा त्यासाठी पाठवलं गेलं आहे फायब्रोटिक हायपरसेन्सिटिव्ह न्यूमोनिटिस आहेत. जगातल्या इतर अनेक प्रत्यारोपण केंद्रामध्ये सर्वाधिक इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस असतात, जो प्रामुख्यानं 60 वर्षावरील वृद्धांमध्ये आढळतो. परंतु इथे दादर आणि परिसरामध्ये राहणाऱ्या 60 वर्षावरच्या तरुणांना नव्हे तर वृद्धांना नव्हे तर तरुणांना हा आजार होतोय. आणि प्रतिज्ञापत्रात शपथपत्रात त्यांनी असं म्हटलंय की ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कबुतरं जमा होतात तिथून त्यांचं तातडीनं उच्चाटन करणं गरजेचं आहे. हाऊसिंग सोसायटीमध्ये पीडितांना बोलण्याची मुभा नसते. अशा ठिकाणी लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे, कारण हाऊसिंग सोसायटीमधले इतर सदस्य हे आपलं म्हणणं दांडगाई करत इतरांना माणूस देत नाहीत. पुढं पालिकेनं एक शपथपत्र दिलंय. महापालिकेनं प्रतिज्ञापत्राद्वारे कबुतरांच्या थव्यामुळं संभाव्य आरोग्यविषयक धोक्याची तपशीलवार माहिती दिली. त्यात पालिका असं म्हणते की जगभरात या संदर्भात झालेल्या अभ्यासाचे अनेक संदर्भ वैद्यकीय साहित्याचा हवाला आहे. जर्नल ऑफ द अमेरिकन मेडिकल असोसिएशननं प्रसिद्ध केलेला लेख तसंच इंडियन जर्नल ऑफ ॲलर्जी अस्थमा अँड इम्युनॉलॉजी यांचे दाखले देऊन महापालिका असं म्हणते की हे करणं अत्यंत योग्य आहे. आता सर्वसाधारणपणे कबुतरांवरती भूतदया दाखवणं जी मुख्यमंत्र्यांची भाषा आहे ती अत्यंत आक्षेपार्ह का आहे, तर हे सगळं ते स्वतः कायद्याचे अभ्यासक आहेत, लॉ एक्सपर्ट आहेत, पण त्यांनाही माहिती की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर आहे. त्यामुळे जसं सोलापूरमधल्या राजकीय नेत्यांना त्या डीजेचा दंडनाचा त्रास सहन करावा लागतो गप्प गुमान, इथे त्याच्या पुढं आहे भाजपची मदत. भाजप आणि श्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई महानगरपालिका जिंकायची असल्यामुळं आणि तिथे गुजराती आणि मारवाडी बांधवांची मतं महत्वाची असल्यामुळं, जैन बांधवांची मतं महत्वाची असल्यामुळं कायदा आणि माणसाच्या आरोग्यासाठी जी गोष्ट गरजेची आहे याकडे सपशेल दुर्लक्ष करून राज्य सरकार त्याबद्दलची भूमिका ही अत्यंत बोटचेपीची घेताना दिसत आहे. आता काय झालं की धर्मासाठी शस्त्र हाती घेण्याची तयारी आहे असा इशारा महाराष्ट्र गौरक्षा गो संरक्षण ट्रस्टचे जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी दिला आणि त्याच्यावरती सुदैवानं त्यांच्याच समाजाचे आणि आता राज्य मंत्रिमंडळामध्ये सहभागी असलेले मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी असं म्हटलं की ते जे म्हणतायत त्यांच्याशी आमची सहमती नाही आणि हे जे जैन मुनी वयाने लहान आहेत त्यांना सामाजिक समज नाहीये. कबुतरांच्या विष्ठेमुळे मनुष्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो आणि त्याचे पुरावे न्यायालयात सादर करण्यात आल्यानंतर सुद्धा त्यांनी अशा पद्धतीचं बोलणं योग्य नाही असं किशोर पेडणेकर म्हणतायत. म्हणजे काय की ज्या माजी महापौर आहेत त्यांची सुद्धा भाषा बघा किती सोबर आहे. आणि आता ह्या सगळ्या घटनेमध्ये पुढे एक राजकारण सुरू होतंय की मुंबईत कबूतरखाना प्रकरणात जैन मुनीच्या या इशाऱ्यानंतर मराठी एकीकरण समिती संतप्त झाली आहे आणि त्या समितीने कबुतरांना दाणे टाकण्यापासून रोखण्याच्या आदेशाविरुद्धची याचिका फेटाळली कोर्टाने वगैरे. आणि मग आता काय होत आहे तर 13 ऑगस्टला ही मराठी एकीकरण समिती ही दादरमध्ये आंदोलन करणार आहे. ही 2 घटना सांगितल्या. तिसरी घटना जी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कोल्हापूरमध्ये
मठामध्ये असलेल्या त्या हत्तीनी संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा आला. त्यात पेटा संस्थेच्या भूमिकेबद्दल बऱ्याच जणांना आक्षेप असू शकतात, कारण एकीकडे पेठा संस्थेच्या याचिकेवरती सर्वोच्च न्यायालयाने कोल्हापूरचा हत्ती वनताराला पाठवला, दुसरीकडे पेटा संदर्भामध्ये दिल्लीतल्या भटक्या कुत्र्या संदर्भातली पेटाची भूमिका सर्वोच्च न्यायालयाला मान्य नाही, तिथून मात्र तुम्ही कुत्र्याचं उच्चाटन करा असं म्हणता. तर हे अशा परस्पर विरोधी जरी गोष्टी असल्या तरी एका हत्तीनीवरती भूतदया दाखवणं म्हणजे त्यानंतरचे जे प्रमोशनल व्हिडिओ वनतारानं केले तो भाग वेगळा, त्यांना आम्ही कसे ग्रेट आहोत ते दाखवायचे असं जरी गृहीत धरलं तरी ती हत्तीन जिचा मूळ स्वभाव हा जंगलामध्ये मुक्त संचार करणं असा आहे, तर त्या हत्तीनीला तुम्ही तुमच्या वेगळ्या धार्मिक कार्यासाठी आजच्या जगामध्ये बंधक करून ठेवत आहात. ती वैतागते, एक दोन वेळेला अनुचित गोष्टी करण्याचा प्रयत्न करते, तुमच्या दृष्टीने अनुचित असलेली, असं असून सुद्धा त्यासाठी श्री राजू शेट्टीपासून तिथले काँग्रेसचे नेते एकत्रित येतात आणि त्यासाठी मुख्यमंत्री कबूतर आणि हत्तीनीसाठी बैठका घेतात. सर्वसाधारणपणे कायदा मानणाऱ्या, ज्यांचा विज्ञानावरती विश्वास आहे आणि ज्यांना धर्माचं सुद्धा पालन योग्य रीतीनं व्हावं असं वाटतं, अशा माझ्यासारख्या व्यक्तीला ही गोष्ट फार आक्षेपार्ह वाटते. आणि म्हणून ह्या 3 गोष्टी महाराष्ट्राने नीट समजून घ्यायला हव्यात. समाज तोपर्यंत प्रगल्भ होत नाही जोपर्यंत तो कायद्याचं पालन करत नाही, आणि त्यासाठी ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. थांबूया आपण इथे. आमचे हे व्हिडिओ तुम्ही लाखोच्या संख्येने बघत आहात त्याबद्दल थँक्यू सो मच. तुमची मतं असणार, ती बरीचशी मतं मी मतं मांडलीत त्याच्यापेक्षा वेगळी असणार, त्यामुळे तुमच्या सुद्धा मताचा सन्मान आहे. आणि म्हणूनच मी अत्यंत जी पत्रकारितेच्या धर्माची गोष्ट आहे ती परखडपणे मांडण्याचा प्रयत्न करत असून सुद्धा बरेच जण मला महाविकास आघाडी शरद पवार यांचे समर्थक मानतात, काही जण मला श्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीचे समर्थक मानतात. तरी सुद्धा कोणत्याही व्हिडिओमधले कोणतेही कमेंट्स आम्ही बंद करणार नाही. तुम्ही व्यक्त करायला तुम्हाला पूर्ण संधी आहे, तो तुमच्या मताचा आदर आहे. ती भाषा फक्त सौम्य ठेवाल तर अतिउत्तम. थँक्यू सो मच.